पण मला खाऊ-पिऊ घातलं तर नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी अनेक कलाकार आहेत आणि या कलेला दाद देणारे मोठ्या प्रमाणावर ते प्रेक्षक देखील आहेत. मी आता आहे सिंहगड रस्त्यावरती असणाऱ्या एका नवनिर्माण इमारतीच्या इथे. ही जी इमारत आहे तर ही इमारत आहे एक नाट्यगृह या ठिकाणी होणार आहे, एक सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी होणार आहे आणि सिंहगड रोडच्या वैभवामध्ये भर पडेल अशा पद्धतीचं हे नाट्यगृह असणार आहे. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नावाने हे नाट्यगृह होणार आहे. अनेक वर्षांपासून या नाट्यगृहाचं काम रखडलं असल्याचं समोर आलेलं आहे. जवळपास 2016-17पासून या नाट्यगृहाचं काम सुरू आहे. मात्र सरकारी काम आणि 4 दिवस थांब असं जर आपण आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये जी म्हण आहे तर ती म्हण या नाट्यगृहाच्या कामाकडे जर पाहिलं तर आपल्याला ही प्रत्यक्षात पाहायला मिळते. आता याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव तर आपल्याला दिसतोच आहे. मात्र प्रशासन आणि एकंदरीतच ठेकेदाराकडनं ज्या पद्धतीनं काम चाललं आहे त्यामुळं हा सगळा विलंब लागला असल्याचं आता सद्यस्थितीला तर प्राथमिकदृष्ट्या आपल्याला दिसतं आहे. हे जे नाट्यगृह आहे तर हे नाट्यगृह प्रभाग क्रमांक 35मध्ये आहे आणि या प्रभाग क्रमांक 35मधूनच महापौर मंजुषा नागपुरे या निवडून आलेल्या आहेत. सोबतच भारतीय जनता पक्षाचे आणखी 3 नगरसेवक या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे लोकांनी या नेत्यांना भरभरून मतदान केलेलं आहे. महापौर आणि श्रीकांत जगताप जे त्यांचे सहकारी आहेत ते तर या ठिकाणाहून बिनविरोध निवडून आलेले आहेत. असं असतानाही म्हणजे अजूनही काम म्हणावं तसे गती पकडत नसल्यानं आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि नेमकी ही वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख बाबासाहेब पाटील आहेत. सोबत सिद्धेश्वर झाडबुके ज्येष्ठ कलाकार आपल्यासोबत आहेत, अभिनेते आहेत. अनेक उत्तम भूमिका त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या आहेत. विविध सिरियल्स असतील, नाटकं असतील, या सगळ्यांमधून आपण त्यांना पाहिलेलं आहे. सुरुवात आपण बाबासाहेबांपासून करूयात. बाबासाहेब, नेमकं या कामाची अशी स्थिती का आहे, याचं मंजुरी कधी झाली, तिथपासून आजपर्यंतचा प्रवास कसा राहिलेला? ॲक्च्युली हे 2016ला याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि माननीय पूर्वीचे आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर असं सांगण्यात आलं होतं की साधारण 4 ते 5 वर्षात खरं तर हे नाट्यगृह पूर्ण होईल. पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ह्याची सुरुवात झाली, हे स्ट्रक्चर उभं करायला सुरुवात झाली, तर ते नंतर पाहता पाहता आज 10 वर्ष झाली तरी ह्याचं काम अद्यापही पूर्ण झालं नाही आहे. इथे सिंहगड रोडला अत्यंत नाटकप्रेमी, कलाप्रेमी असणारी इथं पूर्ण सिंहगड रोडला पूर्ण लोक राहतात. जशा जशा उपनगरामध्ये वेगवेगळे नाट्यगृह आहेत तसेच सिंहगड रोडला देखील एक नाट्यगृह उभं व्हावं अशी आमची इच्छा होती. इथल्या नागरिकांची देखील इच्छा होती. हडपसरला तुपे नाट्यगृह असेल, कोथरूडला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह असेल, आपल्या सिटीमध्ये शिवाजीनगरला बालगंधर्व नाट्यगृह असेल, अशी अनेक नाट्यगृह उपनगरात देखील आहेत. सातारा रोडला अण्णाभाऊ साठे नाट्यगृह आहेत. त्याच धर्तीवर त्याच पद्धतीने सिंहगड रोडला सुद्धा एक चांगलं नाट्यगृह उभं करावं अशी इथल्या नागरिकांची पण मागणी होती आणि आमच्या कलाकारांची सुद्धा मागणी होती आणि त्या पद्धतीने याची सुरुवात झाली आणि आता प्रत्यक्षदर्शी पाहता याला 10 वर्ष लागली आहे. ही खरं तर खूप मोठी शोकांतिका आहे आणि इथं माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की इथं प्रशासक पूर्णतः कमी पडलेलं आहे आणि हे प्रशासकांची पूर्णतः हार आहे की गेले 10 वर्ष झाली सुद्धा आणि अद्याप नाट्यगृह पूर्ण नाही आहे. तुम्ही मागं बघताय जवळपास 60 ते 70% फक्त काम झालेलं आहे. अजून बरंचसं काम बाकी आहे. इंटरनल बऱ्याच गोष्टी म्हणजे स्ट्रक्चर जरी किती उभं पटकन झालं तरी आतल्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींसाठी खूप महिने लागतात आणि मला आत्ता हे सगळं बघितल्यानंतर मला वाटत नाही की पुढच्या 6 महिन्यात हे नाट्यगृह पूर्ण होईल म्हणून. पण डेडलाईन ज्या आहेत तर त्या डेडलाईन तर अनेक दिलेल्या आहेत सरकार म्हणजे प्रशासनाच्या वतीनं. आता रिसेंटली डिसेंबरची दिली होती, त्यानंतर मार्चची दिली तर आणि आता अजूनही काम झालेलं नाही. आता 85% काम झाल्याचा दावा केला जातो, खरं आहे का? नाही, आता तुम्ही प्रत्यक्षदर्शी बघताय म्हणजे मला हसायला येतं जे कोण असं म्हणत असेल की 80 आणि 85% काम पूर्ण झाले.
कारण का नुसतं स्ट्रक्चर उभं केलं म्हणजे बांधकाम पूर्ण झालं असं होत नाही. त्याच्यामध्ये आतमध्ये इंटरनल बऱ्याचशा गोष्टी आहेत. मध्यंतरी आम्ही स्वतः काही कलाकार इथं व्हिजिट घेतली. ह्याच्यामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहेत, अजून काही डेव्हलपमेंट करायची गरज आहेत का, अजून काही गोष्टी जर अपूर्ण असतील तर त्या कशा पूर्ण होतील, तर यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे. आम्ही मागं सगळे कलाकार ज्यावेळेस आलो होतो तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्हाला जाणवल्या. त्या आम्ही आयुक्तांना देखील सुचवल्या, सांस्कृतिकचे उपायुक्त त्यांनासुद्धा आम्ही सुचवल्या की ह्याच्यामध्ये रिहर्सल हॉल नाही आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये छोटा खाणी जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर तसे छोटे हॉल नाही आहे. डायनिंग हॉल कुठंतरी हा वरती आहे, तो खाली घेतला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या ह्यांनी व्यवस्थित केल्या पाहिजे, ना की घाई गडबडीत कुठल्याही गोष्टी केल्या पाहिजे आणि पुढं जाऊन परत त्या तोडफोड करून परत महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान काय होईल याच्यासाठी आम्ही ती व्हिजिट केली होती आणि आम्ही त्या काही गोष्टी सुचवलेल्या होत्या. निधीच्या बाबतीत काय विषय? नाही, कारण 35 कोटींचा हे प्रकल्प होता. ज्यावेळेस ह्याचं बजेट हेड झालं, म्हणजे माझ्या माहितीनुसार 2016ला ज्यावेळेस ह्याला बजेट दिलं, साधारण 35 कोटीच्या आसपास बजेट दिलं होतं. त्यापैकी आत्तापर्यंत काहीतरी 28 कोटी रुपये का 29 कोटी रुपये खर्च झालेला आहे. मला वाटत नाही की बजेटसाठी हे बांधकाम थांबलं असेल किंवा ते थोडंसं मागं पडलं असेल. 100% त्यावेळेस अर्थमंत्री अजितदादा होते. आत्ता देखील मधल्या काळामध्ये अजितदादाच होते. त्यांना देखील आम्ही निवेदन दिलं होतं आणि दादांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं की हे नाट्यगृह लवकरात लवकर पूर्ण कसं होईल, त्याला कुठंही आर्थिक निधी कमी पडून आम्ही देणार नाही आहे आणि 100% त्याच पद्धतीने चालू होतं. पण हे का मागं पडलं आहे हे ठेकेदार आणि प्रशासक अधिकारी सगळेच यांनाच माहिती येते. महापौरांशी बोललं का? कारण महापौर या ठिकाणच्या नगरसेविका आहेत आणि या प्रभागातूनच त्या निवडून आलेल्या आहेत. महापौरांशी ज्यावेळेस चर्चा केली तर त्यावेळेस त्यांचं काय म्हणणं? नाही, अद्याप या संदर्भात म्हणजे महापौरांनी ज्यावेळेस पदभार स्वीकारला त्यावेळेस महापौरांनी पुढच्याच काही दिवसांमध्ये इथं व्हिजिट ठेवलेली होती आणि आत्ता त्यांच्या प्रभागात आलं आहे म्हणून त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. खरं तर ही गोष्टच चुकीची आहे. त्या शेजारच्या प्रभागात जरी नगरसेविका म्हणून त्या आत्तापर्यंत कार्यरत होत्या तरी एक सिंहगड रोडला अशा मोठ्या प्रमाणावर चांगलं अत्याधुनिक असं जर नाट्यगृह उभं राहतं आहे तर त्यांनी देखील मागच्या काळात याचा फॉलोअप घेतला पाहिजे होता. आत्ता महापौर झालात किंवा पदभार मोठ्या पदावर तुम्ही आलात म्हणून मग आता इथनं पुढं तुम्ही लक्ष देणार तर हे चुकीचं आहे. त्यांनी मागच जर अशी जर ठोस भूमिका घेतली असती त्यावेळेस त्यांनी जर आयुक्तांना घेऊन इथं व्हिजिट केली असती तर कदाचित आपल्याला हे 2 वर्षापूर्वीच पूर्ण झालेलं दिसलं असतं. बरं, आपल्यासोबत सिद्धेश्वर सरसुद्धा आहेत. सर, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. कलाकार म्हणून हा जो प्रकल्प रखडला आहे याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, खरं तर कलेच्या बाबतीतला कुठलाही प्रकल्प रखडणं हे वाईटच आहे. हा प्रकल्प जर गेली 10 वर्ष रखडलेला आहे तर तो आता यावर्षी तरी मला कल्पना आहे की 6 महिन्यामध्ये काही गोष्टी होऊ शकत नाहीत. पण याच प्रभागातील आता महापौर आहेत मंजुषाताई नागपुरे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर त्यांचीच ही जबाबदारी असं समजून हा पूर्ण करावा, जेणेकरून या परिसरामध्ये सिंहगड रोड परिसरामध्ये खूप सारे नाट्यकलावंत, सिनेकलावंत किंवा बाकीच्या इतर संगीत क्षेत्रातील कलावंत राहतात. त्यांनाही या गोष्टीचा फायदा होईल, इथल्या स्थानिक नागरिकांनाही फायदा होईल. कारण पेठांमधलीच लोक इकडं शिफ्ट झालेली आहेत राहायला. तर त्या सगळ्यांनाही हे नाट्यगृह म्हणजे त्यांच्या घराजवळचा नाट्यगृह असेल, त्यांचाही त्रास वाचणार आहे आणि सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. कलाकारांनाही फायदा होईल आणि रसिकांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. मी आधी काय झालं आहे या विषयावर कोणाला दोष देत बसत नाही. यापुढे मला असं म्हणायचं की हे पटकन व्हावं, लवकरात लवकर व्हावं. त्यासाठी लागणारा निधी हा लवकरात लवकर तुम्ही मंजूर करून हे काम जसं किती लवकर पूर्णत्वास नेता येईल याचा प्रयत्न करावा, एवढीच मी विनंती करू शकतो. सर, सिंहगड रोडला अशा पद्धतीचं एकही मोठं असं सांस्कृतिक केंद्र म्हणा किंवा नाट्यगृह वगैरे असं नाही आहे आणि हे गेल्या अनेक वर्षांपासून कलाकार या भागातले मागणी करतायत. तर हे सिंहगड रोडला हे लवकरात लवकर होणं तुमच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं आहे? 1001% लवकरात लवकर होणं आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. गरज
मी आवश्यकता पण म्हणत नाही, ही गरज आहे. ही कलाकारांची गरज आहे आणि रसिकांची गरज आहे. बरं. कारण प्रत्येकाला या वाहत्या आणि धावत्या युगामध्ये खूप दूरपर्यंत जाऊन नाटक बघता येत नाही. आणि नाटक कला ही जी आहे ती तुम्हाला तुमच्या सगळ्या तणावातनं मुक्त करण्यासाठी म्हणून आपण स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी म्हणून जात असतो. तर हे पटकन व्हावं, चटकन व्हावं, झटकन व्हावं एवढीच इच्छा आहे. सर बाबासाहेब मला अजून एक विचारायचं आहे की हे जर अशा पद्धतीने जर प्रोजेक्ट रखडत असतील तर आता बालगंधर्वचं देखील पुनर्निर्माण होणार आहे, आणखी काही नाट्यगृहांचं देखील काम रखडल्याचं आपल्याला दिसतंय. तर मग बालगंधर्वच्या बाबत आता मग तुमची भूमिका काय असणार? 100% बालगंधर्व रंगमंदिरच्या बाबतीत आमची भूमिका त्यावेळेसही स्पष्ट होती, आजही स्पष्ट आहे की बालगंधर्व हे आत्तासुद्धा ज्यावेळेस जनरल बॉडी झाली तर त्या जनरल बॉडीमध्ये सुद्धा तो पाडण्याचा प्रस्ताव आला. त्यावेळेससुद्धा आम्ही पटकन आयुक्तांना भेटून, महापौरांना भेटून याच्या बाबतीत स्पष्ट संकेत दिलेले आहेत की जोपर्यंत इथलं बांधकाम पूर्ण होत नाही किंवा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या बाजूला अजून एक नाट्यगृह होते, त्या नाट्यगृह पूर्ण होऊन गेली 2 वर्ष झाली आणि टोटल जर काउंट करायचं म्हटलं तर त्या नाट्यगृहाला 14 ते 15 वर्ष लागली आहेत आणि ह्या नाट्यगृहाला 10 वर्ष लागली आहेत. तर ही दोन्ही नाट्यगृह जोपर्यंत तुम्ही कलाकारांच्या ताब्यात देत नाही, इथल्या नागरिकांच्या ताब्यात देत नाही, तोपर्यंत आम्ही बालगंधर्व रंगमंदिर पाडू देणार नाही. कारण का बालगंधर्व रंगमंदिर याचं जर स्ट्रक्चर पाहिलं किंवा त्याचा पुढचा जो प्लॅन पाहिला तर तो प्रचंड मोठा आहे. खूप मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक असं तिथं 2 नाट्यगृह उभी करतात, ते 3-3 कलादालन उभं करतात. ते तर एवढं सगळं स्ट्रक्चर जर उभं करायचं असेल तर साहजिकच त्यालासुद्धा 5 ते 7 वर्षाचा कालावधी लागू शकतो. पण अशा दोन्ही नाट्यगृहांच्या बाबतीत जर पाहिलं तर कदाचित ह्याला 10 वर्ष, त्याला 14 ते 15 वर्ष, तर बालगंधर्व ज्यावेळेस पाडतील आणि पुन्हा ते नव्याने करायला सुरुवात घेतील तर त्यालासुद्धा 15-20 वर्ष लागेल असं आम्हाला त्याच्यातनं स्पष्ट दिसतंय. त्याच्यामुळं आम्ही इथलं नाट्यगृह पूर्ण करा, त्याही नाट्यगृहाचं उद्घाटन करून ते कलाकारांच्या ताब्यात द्या, नागरिकांच्या ताब्यात द्या आणि मगच तुम्ही बालगंधर्व रंगमंदिर पुनर्निर्मित करायला घ्या, अशी आमची ठाम भूमिका आणि ठाम मागणी आहे आमची. या भागातले कलाकार मग आता रिहर्सल करायचे असेल, नाट्य कलाकार हे मग कुठे जातात, कुठे करतात आता? नाही, काय होतं इथं खाजगी हॉल खूप आहेत, पण खाजगी हॉलचा रेंट हा काही कलाकारांना परवडत नाही. आणि मध्यंतरीसुद्धा आम्ही आयुक्तांना हीच मागणी केली होती. त्यावेळेस पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक नव्हते, सगळा कारभार हा प्रशासकीय होता. पण त्याच्यामध्ये सुद्धा जुन्या आयुक्तांनी एक मुद्दामून खोड केली होती की सगळ्या महानगरपालिकेचे जे हॉल होते त्या हॉलला तिथल्या रेडी रेग्नर प्रमाणे त्यांना भाडं लावलं होतं. त्याच्यामुळं सदाशिव पेठेतले हॉल, नारायणपेठेतले, डेक्कनचे किंवा सिंहगड रोड, हडपसर इथं जे काही महानगरपालिकेचे हॉल होते प्रत्येकाचा रेडी रेग्नरप्रमाणे रेट हा खूप दुप्पट, तिप्पट, चौपट होता. त्याच्यामुळं ते इथल्या कलाकारांना न परवडणारे होते. म्हणून आम्ही त्यांना मागणी केली होती की तुम्ही आहे या पूर्वीप्रमाणेच पुणे महानगरपालिकेचे असल्यामुळं ते कमी किमतीत स्वस्तात कलाकारांना परवडेल अशा हॉल उपलब्ध करून द्या. आणि आत्तासुद्धा आमची नव्याने तीच मागणी आहे की खूप मोठमोठे हॉल हे पुणे महानगरपालिकेचे आहेत, त्यांनी ते कलाकारांना रिहर्सलसाठी दिले पाहिजे अल्प दरामध्ये. तर आपण पाहिलं की बाबासाहेब पाटील यांच्याशी आपण बोललो, कलाकार सिद्धेश्वर झाडबुके आहेत त्यांच्याशी आपण बोललो आणि इतर अनेक कलाकारांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे की या भागामध्ये एक नाट्यगृह असावं आणि अतिशय अत्याधुनिक सोयीसुविधांनी उपलब्ध असं हे नाट्यगृह असावं. कारण या भागामध्ये प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. जे शहरामध्ये राहणारे जे प्रेक्षक होते ते आता उपनगरामध्ये शिफ्ट झालेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या अनेक प्रेक्षकांची देखील ही मागणी आहे. आपण या संदर्भात महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. त्यांची या सगळ्या प्रकरणाबाबत किंवा ह्या प्रकल्पाबाबत नेमकी काय भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि हा प्रकल्प लवकरात लवकर त्या कशा मार्गी लावणार आहेत हे देखील आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर तसं आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.